आवडतात ना शायनी, स्ट्रॉंग आणि स्मूथ हेअर, हेअर स्पा करणं योग्य आहे की नाही? सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओत मिळणार. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल होणार आहे. तर चला तर मग टिप्स बघूयात की आपण कोणत्या टिप्स यूज करून आपण घरच्या घरी फ्री मध्ये हेअर स्पा करू शकतो आणि आपले पैसे वाचवू शकतो. हाय गाईज, दिस इज मी रिंकू. वेलकम बॅक टू माय ऑफिशियल युट्यूब चॅनल अँड सो मेनी अदर एक्साइटिंग व्हिडिओ. सो आजचा व्हिडिओ असणार आहे खूप जास्त हेल्पफुल. तुम्ही पाहिलं असेल पार्लर मध्ये आपण खूप जास्त पैसे देऊन हेअर स्पा करतो, पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही घरच्या घरी झिरो बजेट, कोणाला नाही आवडत स्मूथ, शायनी अँड स्ट्रॉंग हेअर, क्वेश्चन असेल हेअर स्पा कसा करायचा. बेसिकली हेअर स्पा हे केसांवर केला जाणारा एक उपचार आहे. आपण हेअर केअर करतो, केसांची काळजी घेतो, त्याला सिरम लावतो, हेअर कोमिंग करतो, हेअर वॉश करतो, शॅम्पू करतो, कंडिशनर करतो. सो हे आपण हेअर केअर रुटीन करतो. सो ते का करतो? कारण आपले हेअर स्मूथ, शायनी व्हावे म्हणून. पण तुम्हाला माहिती आहे का, जर का तुम्ही हेअर स्पा केला तर तुमचे हेअर स्ट्रॉंग होणारे, शायनी होणारे आणि त्याचबरोबर होणारे स्मूथ. सो तुम्ही कधी केलंय का हेअर स्पा? बेसिकली हेअर स्पा मुळे केसांना आपल्या पोषण मिळतं. महिन्यातनं एकदा तरी हेअर स्पा केलं पाहिजे, ज्याने आपल्या पूर्ण स्कॅल्पला, आपल्या केसांना खूप पोषण मिळतं आणि त्यामुळे आपली हेअर ग्रोथ पण चांगली होते. त्यामुळे शायनी तर आपले केस होतातच, पण स्मूथ सुद्धा होतात. तर चला बघूया हेअर स्पाचे फायदे काय आहेत. हेअर स्पा केल्यामुळे तुमच्या केसांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. सो हा इम्पॉर्टंट एक आपल्याला बेनिफिट आहे. दुसरं गोष्ट, स्ट्रॉंग आणि शायनी तुमची हेअर होतात. लेंथ वाईज पण ग्रो होतात हेअर. आता काय होतं, आपण स्कॅल्पवर लक्ष देत नाही, मग तिकडे ऑइल तसंच राहतं आणि मग आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस मग तिकडे खूप धूळ, माती असं काही त्या स्कॅल्पवर बसतं आणि मग ती स्कॅल्प आपली खूप इची होते आणि डॅन्ड्रफ होतो. सो त्यामुळे आपण हेअर स्पा मंथली केलं तर तुमचा डॅन्ड्रफ पण कमी होणार आणि तुमची जी स्कॅल्प आहे त्याला मसाज होणार मंथली आणि खूप छान त्याला एक स्टीम भेटणार आणि मग खूप छान हेअर ग्रोथ पण होणार. आणि ज्यावेळेस आपण स्कॅल्पला मसाज करतो त्यावेळेस काय होतं, बेसिकली जे पण आपले सेल्स आहेत ते ऍक्टिव्ह होतात मसाजमुळे आणि आपले जे पण हेअर आहेत ते वाढण्यास मदत होतं. कोंडा होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि केस गळण्याचे पण खूप चान्सेस कमी असतात. पण बऱ्याचदा ऐकतो यंग एज मध्ये पण हल्ली खूप जास्त हेअर लॉस होतो. प्रत्येक एक मुलगी तुम्हाला सांगताना दिसते की माझे हेअर लॉस खूप होतात, मला काहीतरी सांग ह्याच्यावरती, मलाही बोलतात. सो हे खूप यंग जनरेशन मध्ये हल्ली आलंय. सो त्याच्या डाएटवर पण आहे इम्पॉर्टंट. पण तुम्ही जर मंथली हेअर स्पा केला तर तुमच्या हेअरला पोषण मिळतं आणि मग ते हेअर ग्रोथ पण होते. सो हेअर लॉसचा तो पण एक प्रॉब्लेम आहे. आपल्या केसांना एक प्रकारचं ऑक्सिजन मिळतं हेअर स्पामुळे. सो ते तुम्ही नक्की ट्राय करू. हेअर स्पामुळे आपले हेअर हायड्रेट पण राहतात. तुमचे केस मऊ, चमकदार आणि मजबूत बनवायचे असेल तर तुम्ही हेअर स्पा नक्की करत जा. आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की जर तुम्ही पार्लरला जाऊन नाही केलं तर तुम्ही घरच्या घरी कसं हेअर स्पा करू शकता. योग्य आहार जर नाही घेतला तर तरी पण हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. तुम्हाला तुमचे हेअर शायनी, स्मूथ आणि स्ट्रॉंग पाहिजे नसेल तर तुम्ही मंथली हेअर स्पा करायलाच हवा. त्यांना कसं असतं, कितीही वेळा हेअर वॉश केलं तरी जे ऑइल आहे ते स्कॅल्पलाच राहतं. सो अशा वेळी तुम्ही हेअर स्पा केलं तर तुमचं ऑइल पण निघून जाऊ शकतं आणि तुमच्या स्कॅल्पला चांगल्या प्रकारे मसाज मिळू शकतो. हेअर स्पा केल्यामुळे तुमचे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कधी खूप स्ट्रेस आल्याने होतं आणि डोकं खूप दुखतं, तर अशा वेळी तुम्ही हेअर स्पाला गेला, मसाज घेतला, हेअरला थोडंसं स्टीमिंग केलं आणि तुम्हाला खूप छान वाटणार, कारण जो हेड मसाज होतो त्याच्यामध्ये. सो त्याने तुम्हाला एकतर तुमच्या जे सेल्स असतात ते ऍक्टिव्ह होतात, ज्याच्यामुळे तुमचं एक मसाजमुळे एकतर खूप छान वाटतं, रिलॅक्सिंग. दुसरं गोष्ट, तुमचे सेल्स ऍक्टिव्ह होतात त्याच्यामुळे तुमची हेअर ग्रोथ चांगली होते. सो ते खूप जास्त चांगला एक तुमच्यासाठी बेनिफिट आहे. आणि ऑफकोर्स मी पण करते हेअर स्पा आणि मला त्याचे खूप जास्त फायदे जाणवलेत. महिन्यातनं एकदा तुम्ही करायला सुरुवात केली तर तुम्हाला 2-3 टाइमातच तुम्हाला इफेक्ट चांगला जाणवेल. पहिल्या वेळेस इतका तुम्हाला इफेक्ट जाणवणार नाही त्याचा, बट नंतर तुम्हाला नक्कीच त्याचा इफेक्ट जाणवेल. घरच्या घरी हेअर स्पा करायचा असेल तर ह्या टिप्स फॉलो करा. सो पहिलं आहे मसाज. सो तुम्ही जे पण ऑइल यूज करता हेअर वॉलिंग साठी ते तुम्ही ऑइल बॉईल करायचंय थोडंसं आणि त्याने तुम्ही स्कॅल्पला चांगलं मसाज करायचंय, ज्याने काय होईल, तुमची स्कॅल्पला मसाज होईल, सेल्स ऍक्टिव्ह होतील आणि तुमची जी स्कॅल्प आहे तिला एक रिलॅक्स मिळते. 20 मिनिटं छान असा मसाज करून घ्या,
जे खूप रिलॅक्स करायचे, जास्त प्रेशराईज नाही करायचं, नॉर्मल मसाज करायचे. हेअर ग्रोथ होणार आणि हेअर लॉस कमी होणार. दुसरं आहे स्टीम, म्हणजे केसांना वाफ द्यायची. सो आता घरी आपल्याकडे बेसिकली मशीन नसते, जशी पार्लरमध्ये असते तशी आपल्याकडे घरी मशीन नसते. सो अशा वेळी काय करायचं, तुम्हाला पाणी गरम करायचंय, ऑइल घ्यायचाय आणि तो छान पिळून घ्यायचा आहे पाण्यात बुडवून गरम, आणि तो तुमच्या केसांना फिट करायचा आहे त्याच्यामध्ये केस, आणि ते 20 ते 25 मिनिटं तुम्हाला तसंच ठेवायचंय ते गरम वाफेमध्ये तुमचे हेअर. आणि जास्त पण गरम नाही घ्यायचं, नाही तर तुम्हाला भाजेल, पण नॉर्मल. आणि मग त्याची वाफ द्यायची, 25 मिनिटं तुम्हाला ठेवायचं, ज्याने तुमचे केस चांगली मॉइश्चर होतील आणि हायड्रेट राहतील, आणि त्याचा पण खूप तुम्हाला फायदा होणार आहे. त्याच्यानंतरची स्टेप आहे शॅम्पू. सो ज्यावेळेस स्टीम करतो आपण त्याच्यानंतर तुम्हाला शॅम्पू करायचे केसांना. तुम्ही आधी वॉश केले असतील तरी तुम्हाला नंतर परत एकदा वॉश करायचं करून तुम्ही वॉर्म वॉटरनीच धुवा. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण हॉट वॉटर वापरतो त्यावेळेस आपले स्कॅल्प आणि आपली केस दोन्ही डॅमेज होतात. कोल्ड वॉटर तुमच्यासाठी बेस्ट असेल, सो तुम्ही तेच ट्राय करा. चौथं आहे हेअर मास्क, जे आता तुम्ही बाजारातनं पण घेऊ शकता. मेन पॉइंट तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आता मी तुम्हाला सांगितलंय घरच्या घरी हेअर स्पा कसं करायचं, आज पण मी तुम्हाला घरच्या घरी कसं करायचं हेच सांगणार आहे. सो तुम्हाला 1 वाटी कर्ड घ्यायचे, 2 ते 3 चमचे तुमच्या हेअरच्या अकॉर्डिंग नुसार, जितके तुमच्या हेअर लेंथ आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. जे तुमचे हेअर जास्त लॉंग असतील तर त्याच्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता, कमी असेल तर त्याच्यानुसार ऍडजस्ट करू शकता. सो बेसिकली तुम्हाला काय करायचं, 1 वाटी दही घ्यायचंय, त्याच्यामध्ये तुम्हाला हनी टाकायचंय 2-3 स्पून, आणि त्याला मिक्स करायचे छान. आणि त्याच्यामध्ये जे पण तुम्ही ऑइल लावताय, कोकोनट ऑइल किंवा जे पण एक्सेट्रा तुम्ही जे पण ऑइल लावता त्याचे 2-3 तुम्हाला थेंब टाकायचे. विटॅमिन ई ची कॅप्सूल 1 टाकायची, आणि त्याला खूप छान मिक्स करून घ्यायचे, ब्लेंड करायचे. तुम्ही मिक्सरलाही करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हेअरला लावायचे, ते केसांच्या मुळापासून टोकापर्यंत तुम्हाला लावायचे, आणि त्यालाही 20 मिनिटं असंच तुम्हाला सोडून द्यायचे, आणि पूर्ण केस पॅक करायचे. ज्याने काय होणार, तुमच्या केसांमध्ये ते जो पण मास्क लावलाय तो मुरणार, आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला नंतर 20 मिनिटांनी दिसणार. ज्यावेळेस तुम्ही तुमचा मास्क धुवाल तेव्हा परत तुम्हाला एकदा शॅम्पू आणि कंडिशनर करायचा आहे. ते इम्पॉर्टंट आहे, ज्याने तुमचा मास्क खूप चांगल्या पद्धतीने निघला पाहिजे केसातनं. सो त्यासाठी तुम्हाला परत शॅम्पू आणि कंडिशनिंग करायचंय. तो 5वा आहे की हेअर कंडिशनिंग. जे पण तुम्ही हेअर कंडिशनर वापरता, जे पण डेली, सो ते तुम्ही घेऊन तुमच्या हेअर वॉश नंतर हेअर कंडिशनर लावून ठेवू शकता 5 ते 6 मिनिटे, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही वॉश करू शकता हेअरला. कंडिशनर लावणं मॅन्डेटरी आहे, नक्की लावा. त्याचा तुम्हाला इफेक्ट नंतर स्मूथ तुमचे हेअर होणार. पद्धतीने तुम्ही बघितलं घरच्या घरी आपण हेअर स्पा कसं करू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.